कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा आज मी खूप खुश आहे। तुला माहितीये अखिलला त्याचे पर्सनली 3 प्रोजेक्ट मिळाले। आय एम सुपर प्राउड। अखिल, जेव्हापासून तनया तुझ्या प्रेमात पडली आहे ना, ती एकाच गोष्टीचा विचार करते, अखिलची प्रगती झाली पाहिजे। काय मामा? पण अखिल, शेवटी आकाशला तुझं कॅलिबर कळलं हो की नाही? अरे अखिल, तुझा ग्लास रिकामी झाला, दे दे मी भरतो दे। ए मला पण मला नाही 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 अनुज, खरंच नको। तनू, निघावं लागेल आपल्याला। यार आत्ता तर सेलिब्रेशन सुरू झालंय ना अखिल। म्हणजे तसं नाही, उद्या ऑफिस आहे परत। काय यार अखिल। प्लीज। ओके ठीक आहे। एक मिनिट, तुम्हाला दोघांना गिफ्ट द्यायचं राहिलं ना? गिफ्ट? आई, त्याची काय गरज आता? अनुज, एक काम कर, हा त्या दोघांना आत घेऊन जा आणि त्यांना गिफ्ट दे। मामा, कुठलं गिफ्ट? अनुज, गिफ्ट। हा, आत्ता आठवलं। ओके ओके ओके, हा, ये तनया। अरे गिफ्ट, ये आई तुम्ही पण ना। ये। काय करतोयस तू इथे? तुमचा तो महागडा फोन आहे ना 1.5 लाखाचा, त्याच्यावर बघा जरा 2 डझन मिस कॉल्स आहेत माझे। व्हॉट? ओह माय गॉड, आय एम रिअली सॉरी। आम्ही ते सेलिब्रेशन मध्ये होतो ना, त्यामुळे लक्षात सेलिब्रेशन काय हे सगळं? अहो, आपल्या इथे आग लागली आणि तुम्ही सेलिब्रेट काय करताय? काय बोलतोयस तू? विशाखा मॅडम, ती वसुंधरा आणि आकाश ठाकूर पुन्हा एकदा एकत्र आलेत। वाटेल ते बोलू नकोस हं? माझ्या डोळ्यांनी बघून आलोय मी। हे सगळं का झालं, कधी झालं, कसं झालं, याच गोष्टींचा विचार करून करून ना डोकं फुटायची वेळ आली माझ्यावर। तो आकाश ठाकूर त्या रानड्यांच्या घरी आला, त्याच्या दोन्ही मुलींना घेऊन, आणि हसत हसत वसुंधराला आणि माझ्या मुलाला त्याच्यासोबत त्याच्या घरी घेऊन गेला। What the hell? आणि हे सगळं तू का करू दिलंस? का थांबवलं नाहीस? काय करत होतास तू? काय करायला होतं मी? त्या सगळ्यांना तिकडे थांबवून त्या आकाश बरोबर डिशून करायची होती। आपले सगळे प्रयत्न, सगळी मेहनत आज फुकट जाताना बघून आलोय मी माझ्या डोळ्यांनी। काय करायला हवं तर काही सुचत नव्हतं मला, पण एक गोष्ट नक्की, ती वसुंधरा ठाकूर पुन्हा एकदा आपल्या समोर जिंकली। नाही, वसुंधरा ठाकूर जिंकू शकत नाही, आणि ही विशाखा कधीही हरू शकत नाही। कधी जिंकू देणार नाही मी। आकाश बरोबर सुखी संसार करायचा आहे ना तुला? नाही, तुझ्या सुखी संसाराला कायमचा सुरुंग लावला ना, तर विशाखा भालेकर नाव नाही लावणार। आई ना, नको. आई हो, तुम्ही काहीच नाही घेतले प्लीज। आवडे मला दे। हो आणि जयश्री, मला माहिती आहे घरातलं वातावरण चांगलं नाहीये, पण म्हणून खाण्यावर राग काढणं बरं नाही ना। खरं तर नावापुरतीच आली आहे मी नाश्त्याला, खाण्यापिण्यावरून मनच उडालंय माझं। फायनी, मी चहाचं बघू? बघितलं, म्हणून म्हणत होते मी, अख्खा दिवस खराब जाणार। जाऊ दे, नकोय मला नाश्ता बिश्ता काहीच। आई हो प्लीज, आई नाश्ता करून घ्या ना तुम्ही, प्लीज प्लीज आई प्लीज। वसुंधरा, का करतेस तू हे सगळं? हा, का आईंना त्रास देतेस तू? वहिनी, तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या। तू इतकी मोठी चूक केलेली असताना मी तुझी बाजू समजून गेली। ओ माय गॉड, आई ही काय करते इकडे? काल रामायण घडलं तेव्हा तुम्ही नव्हतात ना इथे। आकाशीला परत घरी घेऊन आलाय। हे असं अचानक झालं काय? पण गैरसमज दूर झालेत आमच्यातले। Any problem?
दादा तुला कळतं ना काय बोलतोयस तू डिवोर्स होणार तुमचा. अखिल आकाशराव प्लीज. वसुंधरा एक मिनिट. पहिली गोष्ट, वसुंधरांकडून बळजबरीने डिवोर्स पेपर्स साईन करून घेतले होते आणि तुला पण माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे हा आमचा खासगी प्रश्न आहे. माझ्या लहान भावाने माझ्या लग्नावर कमेंट करायची काही गरज नाही. मग तिचा एक्स नवरा बोलला तर चालेल का? तू इथे काय करतोस? मी बोलावलं त्याला. मला वाटलं किमान लकीचं तरी ऐकशील तू. लकीच आहे. अनबिलिव्हेबल आहात तुम्ही सगळे. जे खोटं बोलल्यामुळे तुम्ही वसुंधराला वाईट टाकताय तेच खोटं हा लकी सुद्धा बोललाय. मग त्याला स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी? कारण एकेकाळी ह्या बाईने मला सुद्धा छळलं होतं सर. तिने मला माझ्या घरापासून तोडलं होतं. माझ्या कुटुंबापासून दूर केलं होतं. हो एवढंच काय, किती वर्ष हिने मला माझ्या पोटच्या मुलापासून लांब ठेवलं. मी इथे तुम्हाला फक्त सावध करायला आलोय. सर खूप मोठी चूक करताय तुम्ही. लकी नीट ऐक, कारण मी परत नाही बोलणार. तुमची जी काही हिस्ट्री असली तरी वसुंधरा आता आकाश ठाकूरची गोष्ट. आकाश ठाकूरची. आकाश ठाकूरची. आणि ही गोष्ट डोक्यात फिट करून घे. आणि माझ्या बायकोबद्दल वाईट बोललेलं सोड. वाईट नजरेने बघितलेलं सुद्धा मी सहन करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.